राम राम भावांनो, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर आज आपण चाललोय आपल्या तासगावच्या साईडवर. नवीन साईट आहे तिथं. आज आपल्याला काम हवं आहे आणि आज चिक्कूवाला नाही, चिक्कूवाला येणार आहे दुपारनंतर होते. दवा येईल आणि आपण आपली गाडी घेऊन चालली. मस्तपैकी हालत डोलत जाऊया आपण आपली गाडी घेऊन. फक्त हल्लो जायला पाहिजे गाडी घेऊन. नाही जाता आता आपल्या गाडी सगळं पार्ट रस्त्यावर पडत जातील. हे आपल्या गाडीला सेट आपण सगळं पिशवी वजा ठेवलेलं आहे. चला जाऊया आता. आणि आपल्या विक्रमला पण आज आपण आणि आपल्याबरोबर येणार आहे विक्रम. चला जाऊया. 2 hours later. तर फायनली बघा आपण आपल्या साईडवर पोचलेलो आहे. फक्त प्रॉब्लेम यायचा आहे पायपा नाही साईडवर. पायपा आहे तेवढ्या पायपा राहुल गांधी नाही गेल्यात. सौरभ पण नाही गेलेला आहे. म्हटलं दाखवतो तुम्हाला काय ही 2 केबल टाय, एक बंडल, आणि एक केबल टाय आणि एक MC बॉक्स, एक RCB आणि एक कनेक्टर. रावळ प्लग आणि स्क्रूचं बॉक्स आणायचं एवढं राहिलेलं. A few moments later. तर भावांनो सौरभ पण बसलेला आहे आणि मटेरियल आपलं सगळं आलेलं आहे इथं. पायपा बंडल आणि इथं सगळ्यांनी परत मटेरियल आणलेलं आहे. वायरिंग तर करून घ्या. सौरभ 2025 मध्ये तू गावाला गेलतास आणि 2026 मध्ये तू आलायस. त्यामुळं आम्हाला याबद्दल जेवण पाहिजे आहे. जेवण जर नाही नाश्ता तर आणता आम्हाला खायला. काय आणणार? मस्ती रे, मस्ती तुझ्या अंगात मस्ती. गोड होतं म्हणून खाल्ली आणि ती खाल्ल्यावर आम्हाला दिवसभर जेवण पण गेलं नाही. नाटकीवर नको किल्ली कुठं पडले म्हणून. गपू जा आणि इडली वडा आणा जा. काय आणणार? इडली वडा आणा. इडली सांबार. तर भावांनो आपण सौरभला फाडलेला आहे कारण आपलं कर्तव्य आहे. कारण तो काल आला नव्हता कामावर, बरोबर आहे. एका साईडवर आला आणि दुसऱ्या साईडवर परत गेला माकडे तोंडाचा. पण तो 2025 मध्ये गेलता आणि 2026 मध्ये दुसऱ्या साईडवर आलाय. मग याच्या बद्दल आपल्याला पार्टी तर पाहिजे की नाही. 1 वर्षाचा गॅप भावांना मिटवलाय तिनं. 2 तास ना माकडा. तू किती वर्षात घेतला? 2025 मध्ये येतात की नाही? मग आला किती 2026 मध्ये आला का नाही भावांनो? काल होतं 2025 बरोबर. तो काल गेलता आणि आज आलाय. आज 2026 आहे. मग नवीन वर्ष चालू झालंय. गेलता तू 2025 मध्ये. मग त्यामुळे नवीन वर्षाची पार्टी आम्हाला द्यायला पाहिजेस. तरी पण आम्ही 1 वर्ष गेल्यानंतर तुला तरी सुद्धा घेतले आम्ही इथे कामावर, माहिती आहे का? आम्हाला काहीतरी पाहिजे खायला. चला भाऊ आलाय गेलाय भाऊ आपला भाऊ खायला. आता मस्तपैकी आपण थांबूया. 5 minutes later. तर भावांनो तुम्ही बघू शकताय सौरभ भरून आपलं बोर्ड टेकवून मस्तपैकी खाली बोर्ड पळाले त्याचं. तरी पण तो आपलं काम करलाय. कशाला? कारण पैसे मिळणार आहे त्याचं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? पैशासाठी माणसानं काय काय करावं लागते बघा. गरम तव्यावर बसल्यावर आपला सौरभ बसलेला आहे. पण तो जाणवून देत नाही कारण आपला व्हिडिओ चालू आहे. ह्याच्या अगोदर ते हा ओ करत होता. राहू दे. आता व्हिडिओ चालू आहे म्हणून ते जरा कंट्रोल करायला शकतो. पण आपण आपलं कंट्रोल ठेवून आपण व्हिडिओ करणारच. 365 दिवसाचा आपण चॅलेंज घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे आपला ते नवीन मेंबर म्हणजे जुनाच मेंबर. चला आता कामावर आपण. तर भावांना बघू शकता तुम्ही सौरभ इथे काम सोडून मोबाईलवर बसला. लाज वाटत नाही सौऱ्याला? अरे सौऱ्या चिको जा किती मारायचा पाईप. काय सांगून उपयोग नाही भावांनो. ते नारळाच्या डोक्यात पडलं पाहिजे. डन करून बघा.
चिकवाला. तर भावांनो, आपल्याला एक पाईप मारत असताना एक मोठी अडचण झालेली आहे. ती म्हणजे सांगतो तुम्हाला, हे आपण पाईप मारवतो पत्र्याच्या व्हायब्रेशनमुळे तिथं पूर्ण नाळ्याची थप्पीच पडली आहे. मालक बघितली की बोंबल देत आमच्या नावानं. मालकाला काय वाटलं आम्हीच काढली. पत्र्याच्या व्हायब्रेशनमुळे सगळं पडले ते मारे ते. बघा काय झाली, काय सांगायचं म्हणणं. अशा काहीतरी लढतरी असते आमच्या अंगावर. आता आम्ही काय केलं नाही काय नाही तरी ते आमच्या अंगडी येणार आहे. आता मालक शिवाय बिवाय दिलं तर काय करायचं. आता मी सगळं ना सौरभ पुढं ढकलणार आहे. सौरभ बरोबर होतं आपल्या बरोबर. चला तर भावांनो, आमचं काम पूर्ण झालेलं आहे. हे बघा, हे बघा असं इन्व्हर्टर लावलेलं आहे आम्ही. मस्तपैकी क्वालिटी काम करतोय आम्ही. त्यामुळे म्हणते पैसे किती पण येऊ द्या आमच्याकडं, पण आम्ही क्वालिटी काम करणं सोडत नाही. हे बघा, कचरा बिचरा सगळा काढून आम्ही एका बॉक्सात भरलेला आहे. हे बघा, सगळा कचरा काढलेला आहे. अशी पायपिंग मारलेलं आहे आणि इकडनं असं पायपा काढलेलं. आणि ती मगाशी तुम्हाला सांगितलं ते नाळाचं टिप्प पडलेलं आहे. चला यावर आपण का म्हटलं, लेके जांदी रे बाबा उपर. हो नो, आता इथला कचरा काढायचा आपल्याला. चला जाऊया. चला तर भावांनो, आता मी सुट्टीवरून चाललेलो आहे घरला. आणि माझ्या गाडीवर मटेरियल किती टाकले बघा, दाखवतो मला. हे बघा, पाळणा बिळणा सगळं आपलं मटेरियल टाकलेलं आहे. आणि ती दोघं पुढे चाललेली आहेत, विक्रम आणि राहुलला. चला जाऊया आपण पण. मामा गाडीला ब्रेक नाही. तर भावांनो, सौरभने हेल्मेट घातलाय, तुम्हाला दाखवतो बघा. आता एवढं रात्रीचे हेल्मेट घालून काय करणार आहे सौरभ आपला. काम राहिलं बाजूला. ए हेल्मेट वाले, अरे रात्रीचं हेल्मेट घालतोय रे माकडा. पुढचं दिसतंय का नाही बघ ना, धडकतील बिडकतील कुठे तर. तर भावांनो, आता आम्ही चाललोय मेंटेनन्सचं काम करायला. काल जे आपलं मेन्ट्रीमध्ये प्रॉब्लेम होता, आपण काल गाडी गेली बघा मध्ये. तिथं झालाय मेन्ट्रीमध्ये प्रॉब्लेम. आहे कराय चांगले पेन्शन दिसते, पण आहे कराय मटेरियल पक्का बाजू जायचं. काय सांगायचं कंपनीला त्या. त्याला जाऊन तेवढं बसले आता. आणि आपल्या गाडीचा प्रोग्राम झाला सगळ्या. आज पहिल्यांदा आणलेली आपण गाडी कामावर. चला, मध्ये आपल्या गाडीची पहिली एंट्री आहे भावांनो. काय सगळं बंदच पडली. नशिबानं फक्त लाईट तेवढी चालू आहे. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे की आपल्या ॲक्टिवाचा ॲव्हरेज आहे 21 किलोमीटर. एका लिटरला आपली ॲक्टिवा 21 किलोमीटर जाते भावांनो. बुलेटपेक्षा एक जास्त याचा इंजनचा दबदबा जास्त आहे, इंजनचा दबदबा. कारण याला काम आलं इंजनला आपल्या. आणि इंजनचं काम आपलं 10,000 रुपये जाणार आहेत. तर आपण एक महिन्यात 20 साईड केल्या तर मग आपण इंजनला कामाला आणू शकतो. नाहीतर मग आणू शकत नाही. मग गाडी आपल्याला असेच पडावं लागणार. चला.